एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाहेर सफाई कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। आंदोलनाच्या दरम्यान बसखाली पाय आल्याने 42 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली, तर वाढीव ग्रॅज्युटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केलं जात होतं। मीरा भाईंदर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी वाढीव ग्रॅज्युटी आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आज महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन करत होते। यावेळेस घडलेल्या धक्कादायक अपघातामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर परिवहन विभागाची ठाण्याकडे जाणारी बस ही आंदोलन स्थळाजवळून जात असताना 42 वर्षीय महिला सफाई कर्मचाऱ्याच्या पायावरून गेली। या अपघातामध्ये महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं सांगितलं जातंय। अपघातानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत परिसरामध्ये आंदोलन अधिक आक्रमक केलं। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाहेर सफाई कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। आंदोलन सुरू होतं आणि आंदोलनाच्या दरम्यान बस खाली पाय आल्याने 42 वर्षीय महिला गंभीर जखमी झालेली आहे। तर या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। मात्र प्रशासनाच्या विरोधात आता सफाई कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। न्याय मिळेल एवढं आपण पूर्णपणे सांगतो। तिचा आता जो अपघात झालाय आपल्याला लवकरात लवकर तिचा जो उपचार होणं गरजेचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।